वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीच नजीकच्या अनधिकृत रिसॉर्टवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे। बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्ट्स जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। महानगरपालिकेच्या वतीने तातडीने ही तोड कारवाई सुरू करण्यात आली आहे। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र, उबाटा गटाचे माजी उपशहर प्रमुख आणि माजी परिवहन समिती सदस्य मिलिंद मोरे यांचे काल दुःखद निधन झाले। काल आपल्या कुटुंबासह अर्नाळा बीच येथील रिसॉर्टवर ते गेले असता तेथे स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्यांचे दुःखद निधन झाले। ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले। त्यावेळी कुटुंबियांकडून झालेला प्रसंग समजल्यावर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन या भागातील सर्व अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा चालवण्याचे निर्देश वसई विरार पालिका आयुक्तांना दिले। त्यानुसार या भागातील रिसॉर्टवर कारवाई सुरू झाली असून काही रिसॉर्टचे बांधकाम पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे। या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या रिसॉर्टच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती। मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे। सकाळपासून पालिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।